हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याच्या रिलेटेड काही न्यूमरिकल्स बघितलेले होते. आता आणखी काही न्यूमरिकल्स बघूया, इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स. टू थिन युनिफॉर्म रिंग्स मेड अप ऑफ सेम मटेरियल ऑफ रेडियाई r and 4r are joined as shown. The mass of smaller ring is small m. Find the moment of inertia about an axis passing through center of mass of the system of rings and perpendicular to the plane. Okay. तर या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, टू युनिफॉर्म रिंग्स आहेत मेड अप ऑफ सेम मटेरियल. म्हणजे दोन्ही रिंग सेम मटेरियलच्या वायर पासून बनलेले आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण रिंग आपण कशापासून तयार करणार आहे, एखाद्या वायर पासून, युनिफॉर्म वायर पासून. ठीक आहे. एकाची रेडियस r आहे तर दुसऱ्याची रेडियस 4r आहे. द मास ऑफ स्मॉलर रिंग इज m आहे. Find the moment of inertia about an axis passing through center of mass of the system of the rings and perpendicular to plane. आता सेंटर ऑफ मास कुठं असतो जनरली, तर लार्जर मासच्या जवळ असतो. म्हणजे सेंटर ऑफ मास फॉर एक्झाम्पल इथं ए पॉईंट दाखवलाय ना, इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास असणार आहे. कारण स्मॉलर रिंगचं मास जे आहे ते कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे, O1 पॉइंटला, सेंटर ऑफ मासला. एखाद्या बॉडीचं मास त्याच्या सेंटर ऑफ मासला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. सो स्मॉलर रिंगचं मास O1 पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे आणि लार्जर रिंगचं मास जे आहे ते O2 या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. O1 आणि O2 मध्ये O2 या ठिकाणी मास जास्त असणार ना, त्याच्यामुळे काय होणार आहे, O2 च्या जवळ सेंटर ऑफ मास असणार आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, रिंगच्या बाबतीत मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असतं, रेडियस असतं फॉर रिंग. ओके. म्हणजे दोन्ही रिंग सेम मटेरियल पासून बनलेल्या असल्या तर काय होणार आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. ओके. याचं रिझन असं आहे, कारण रिंग कशापासून बनलेली असते, वायर पासून बनलेली असते. आणि वायरचं मास कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्या लेंथवर. जेवढी जास्त लेंथची वायर तेवढं मास जास्त ना, बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल छोटी रिंग जी आहे, छोटी रिंग जी आहे ती किती लेंथच्या वायर पासून तयार केलेली असणार आहे, 2π कॅपिटल R पासून छोटी रिंग. ओके. आणि मोठी रिंग जी आहे ती कशापासून तयार केलेली असणार आहे, 2π इंटू 4R एवढ्या लेंथच्या वायर पासून तयार केलेली असणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे एखादी वायर आपण सपोज बेंड केली, हे बघा, एक स्ट्रेट वायर आहे. ओके. सो दिस इज द वायर. आणि या वायर पासून रिंग तयार केली तर ही रिंग अशी तयार होणार आहे. मग वायरची जी लेंथ असणार ना, ती लेंथ काय होणार आहे, इथं सर्कम्फरन्स होणार. सो लेंथ विल बिकम 2πr. बरोबर आहे ना. आता या वायरचं मास कशावर डिपेंड असणार आहे, लेंथवर डिपेंड असणार आहे. जेवढी जास्त लेंथ तेवढं जास्त मास. म्हणजे थोडक्यात रिंगची लेंथ किती असते, 2πr. 2π कॉन्स्टंट आहे. म्हणजे रिंगचं मास जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्या लेंथवर म्हणजेच रेडियसवर डिपेंड असणार आहे. लक्षात येते का बघा. तर मास ऑफ रिंग हे लक्षात ठेवायचं इथून पुढं. मास ऑफ रिंग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, रेडियस असतं. मास ऑफ द रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. मास ऑफ रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असणार आहे रेडियस. म्हणजे जेवढी रेडियस जास्त तेवढं मास जास्त असणार आहे. ओके. म्हणजे आपण असं लिहू शकतो, स्मॉल m बाय कॅपिटल M. ओके. स्मॉल m बाय कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजे काय, लार्जर रिंगचं मास. स्मॉल m म्हणजे काय, स्मॉलर रिंगचं मास. तर स्मॉल m बाय कॅपिटल M इज इक्वल टू काय असणार आहे, स्मॉलर रिंगची रेडियस डिवायडेड बाय द लार्जर रिंगची रेडियस. R गेट कॅन्सल. सो कॅपिटल M इज इक्वल टू काय येणार आहे, 4m येणार आहे. म्हणजे या मोठ्या रिंगचं मास जे असणार आहे ते किती असणार आहे, 4m. म्हणजे थोडक्यात सिंपल आपण लॉजिकली असं थिंक करू शकतो, स्मॉल रिंगची रेडियस r आहे आणि लार्जर रिंगची रेडियस 4r आहे. त्याच्यामुळे स्मॉल रिंगचं मास जर m असेल तर बिगर रिंगचं म्हणजे किंवा लार्जर रिंगचं मास किती असणार आहे, 4m असणार आहे. म्हणजे थोडक्यात रिंगचं मास डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस असतं. रेडियस डबल झाली तर मास डबल, रेडियस ट्रिपल झालं तर मास ट्रिपल, रेडियस 4 टाइम्स झाली तर मास 4 टाइम्स होतं. ठीक आहे. आता याला शॉर्टकट मेथडनं आपण सॉल्व्ह करूया. शॉर्टकट मेथडनं कसं सॉल्व्ह करायचं, या दोन्ही रिंगला काय करायचं, पॉइंट मास कन्सिडर करायचं. दोन्ही रिंगला काय करायचं, पॉइंट मास कन्सिडर करायचं. म्हणजे एक मास असणार आहे m चा आणि दुसरा मास असणार आहे 4m चा. पॉइंट मास. पॉइंट मास करायचं, कन्सिडर करायचं तर कुठं त्याला ठेवावं लागतं, त्याच्या सेंटरला ठेवावं लागतं, सेंटर ऑफ मासला पॉइंट मास. ठीक आहे.
म्हणजे पहिल्या रिंगचं मास या ठिकाणी येणार, दुसऱ्या रिंगचं मास या ठिकाणी येणार आणि यांच्यामधलं डिस्टन्स किती येणार बघा. यांच्यामधलं डिस्टन्स हे डिस्टन्स r आहे आणि हे डिस्टन्स 4r आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स येणार आहे m आणि 4m मधलं 5r येणार आहे. ठीक आहे. आता दोन पार्टिकल असले m1 m2 चे आणि ऍक्सिस जर त्यांच्या सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आठवतोय का? पाठ करायला सांगितला होता मी. ओके, तर बघा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल्स, moment of inertia of two particles about axis passing through their center of mass चा फॉर्म्युला आठवतोय का बघा. रिड्युस्ड मास इंटू त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. विसरायचं नाही फॉर्म्युला. दोन पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. फॉर्म्युला काय असतो? I इज इक्वल टू म्यू इंटू आर स्क्वेअर. आणि म्यू म्हणजे रिड्युस्ड मास असतं आणि रिड्युस्ड मासचा फॉर्म्युला आठवतोय ना, m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू आर स्क्वेअर. सो इथं सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करूया आपण. m1 किती आहे? m आहे. m2 किती आहे? 4m आहे. आणि m1 प्लस m2 म्हणजे m प्लस 4m म्हणजे किती होणार आहे? 5m होणार आहे. आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे? 5r आहे, याचा स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू m अँड m गेट कॅन्सल. तर किती होणार आहे? 4m बाय 5 इंटू 25r स्क्वेअर. सो 5 जार 25mr स्क्वेअर होणार आहे. किती होणार आहे? 25mr स्क्वेअर. सॉरी 20mr स्क्वेअर. 5 4 जार 20mr स्क्वेअर. परंतु हे कोणाचं झालं? फक्त पार्टिकल म्हणजे या रिंगला आपण पॉइंट मास कन्सिडर केलं तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया एवढी झाली 20mr स्क्वेअर. परंतु ऍक्च्युली तिथं पार्टिकल नाहीयेत ना, तिथं ऍक्च्युली रिंग्स आहेत. मग हे पार्टिकल असेल तर एवढं येणार, प्लस रिंग असेल तर रिंगची पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होणार आहे. सो देअरफॉर नाऊ काय करायचं आहे बघा, व्हेरी सिंपल टेक्निक. mi ऑफ रिंग्स अबाउट ऍक्सिस थ्रू सेंटर ऑफ मास, ऍक्सिस थ्रू सेंटर ऑफ मास, I इज इक्वल टू, म्हणजे हे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल हे आपण कशाचं काढलेलं आहे? पार्टिकल जर कन्सिडर केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल्स, रिंगला पार्टिकल कन्सिडर केलं तर, प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉलर रिंग्स प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लार्जर रिंग अबाउट देअर सेंटर ऑफ मास. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल रिंग प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लार्ज रिंग. म्हणजे थोडक्यात अगोदर त्यांना पार्टिकल कन्सिडर करायचं आणि त्या दोन पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास काढायचं आणि त्याच्यामध्ये परत काय करायचं आहे? काय ऍड करायचं? दोन्ही रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर सेंटर ऑफ मास. ओके, सो हे 20mr स्क्वेअर तर ऍज इट इज येणार आहे. आता स्मॉलर रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया किती? त्याचा मास स्मॉल m आहे आणि त्याची रेडियस किती आहे? r आहे, r स्क्वेअर. प्लस लार्जर रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा मास आहे 4m आणि रेडियस आहे 5r स्क्वेअर. जे हे टोटल ऍडिशन केलं तर किती होणार बघा? 5 चा स्क्वेअर 25 होणार. 25 4 जार 100, बरोबर आहे ना? सॉरी 4m आणि त्याची रेडियस 4r आहे. सॉरी 5r नव्हे. लार्जर रिंगचं मास किती आहे? 4m आणि रेडियस 4r आहे. सॉरी 4r. ठीक आहे. 4 चा स्क्वेअर किती होणार? 16. 16 4 जार 64. 64 प्लस 20 84. 84 प्लस 1 85. सो 85, बरोबर आहे ना? 85 mr स्क्वेअर इज द फायनल आन्सर. टोटल हे ऍडिशन केल्यानंतर
85 mr² इज द फायनल आन्सर. म्हणजे हे जे आहे ते सेंटर ऑफ मास काढून देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. म्हणजे सुरुवातीला सेंटर ऑफ मास काढावं लागेल, मग त्या ऍक्सिस भोवती पहिल्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या ऍक्सिस भोवती दुसऱ्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मग त्याचं ऍडिशन करावं लागेल. या पद्धतीने देखील काढू शकताय, परंतु ती थोडीशी काय होते, लेंदी मेथड होते. ओके, त्याच्यापेक्षा ही मेथड काय आहे, इझी आहे. हे बघा, या मेथडचं रिव्हिजन घेतो पुन्हा एकदा. हे बघा, दोन ऑब्जेक्ट असतील, काय करायचं, ही मेथड पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. दोन ऑब्जेक्ट असतील, फॉर एक्झाम्पल आपण दोन स्पियर्स घेऊया आता, म्हणजे आणखी एक एक्झाम्पल म्हणून स्पियर. ओके, याची रेडियस आहे r आणि मास आहे m, आणि एक दुसरा स्पियर आहे, याची रेडियस आहे 2r आणि याचं मास आहे 4m. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं काय, की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऑफ द टू स्पियर्स. या दोन स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू देअर सेंटर ऑफ मास. आता या दोघांचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, या दोघांना जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनवर कुठेतरी सेंटर ऑफ मास असणार आहे. ओके, या दोघांना जॉईन करणारी जी लाईन आहे ना, त्या लाईनवर सेंटर ऑफ मास असणार आहे. कुठं असतो तो, लार्जर मासच्या जवळ असतो. इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास असणार आहे. त्याचं डिस्टन्स आपण काढू शकतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे m1x1 + m2x2 डिवायडेड बाय m1 + m2. हा फॉर्म्युला वापरून सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली कुठं आहे स्मॉलर मास पासून ते आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर आता इथं सेंटर ऑफ मास काढायची ऍक्च्युअली काय गरज नाही. सेंटर ऑफ मास न काढता देखील सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. पुन्हा एकदा सांगतोय बघा, क्वेश्चन काय आहे, दोन स्पियर आहेत. पहिला स्पियर m मास आणि रेडियस r चा आहे, दुसरा स्पियर 4m मास आणि रेडियस 2r चा आहे, आणि आपल्याला विचारलंय की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू देअर सेंटर ऑफ मास. म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं ऍक्सिस आहे, तर या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितले. तर काय कन्सिडर करायचं, सुरुवातीला दोन पार्टिकल कन्सिडर करायचे. यांना पार्टिकल कुठे येणार आहे, त्यांच्या सेंटरला येणार. पहिल्या पार्टिकलचा मास m होणार आणि दुसऱ्या पार्टिकलचा मास किती होणार आहे, 4m होणार आहे. त्यांच्यामधलं डिस्टन्स पण काढायचं, त्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स. दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स किती येणार आहे, जे काय दिलेलं असेल एक्झाम्पल मध्ये. सपोज या एक्झाम्पल मध्ये ते 5r वगैरे डिस्टन्स काहीतरी दिलंय, जे क्वेश्चन मध्ये दिलेलं असणार आहे, किंवा डायग्राम बघून तुम्ही फाइंड आउट करू शकताय. तर आता काय करायचं, आपण एक स्टँडर्ड फॉर्म्युला बघितला, आठवतोय का? दोन पार्टिकल असतील, त्यांच्यामध्ये काहीतरी सेपरेशन असेल, पार्टिकलच्या बाबतीत आपण बघितलंय. बॉडीचा मिनिंग वेगळा आणि पार्टिकलचा मिनिंग लक्षात घ्या वेगळा आहे. बॉडी म्हणजे त्याला साईज असतं, व्हॉल्यूम असतं, आणि पार्टिकल म्हणजे काय असतं, तो पॉइंट असतो. ते एका पॉइंट मध्ये सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. पार्टिकल ही ऍक्च्युअली काय आहे, एक इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आता दोन्ही स्पिअरला पार्टिकल कन्सिडर केलं तर इथे एक येणार आणि इथे एक येणार. त्यांच्यामधलं डिस्टन्स सपोज 5r आहे, जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ओके, तर काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस टू पार्टिकल्स काढायचा अबाउट सेंटर ऑफ मास, आणि त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो पाठ करायला सांगितलाय बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल्स अबाउट देअर सेंटर ऑफ मास इज इक्वल टू रिड्युस्ड मास इंटू त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. हे अगोदर फॉर्म्युला पाठ पाहिजे. आणि रिड्युस्ड मासचा फॉर्म्युला काय असतो, m1 m2 डिवायडेड बाय m1 + m2 इंटू r². हा फॉर्म्युला वापरून काय करायचं, या दोन्ही पार्टिकलचं अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू देअर सेंटर ऑफ मास, म्हणजे या ऍक्सिस भोवतीची या दोन पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया येणार. आणि मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढायची, कारण पार्टिकल असेल तर एवढं येणार, परंतु ते पार्टिकल नाहीत ना, स्पियर आहेत. मग त्यांची स्वतःची देखील मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर ओन ऍक्सिस ते काढावं लागेल, आणि ते याच्यामध्ये ऍड करावं लागेल. म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, आपण ज्यांना जर पार्टिकल कन्सिडर केलं तर येणारी मोमेंट ऑफ इनर्शिया, प्लस पहिल्या स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया, प्लस दुसऱ्या स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर ऍक्सिस पासिंग थ्रू देअर ओन सेंटर ऑफ मास. असं हे कॅल्क्युलेशन होणार आहे. म्हणजे थोडक्यात हे जे काय कॅल्क्युलेशन येईल ते μ×r², हे कॅल्क्युलेशन जे काय येईल ते, प्लस पहिल्या स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, आठवतोय का फॉर्म्युला, 2/5 त्याचा मास इंटू त्याची रेडियस स्क्वेअर, प्लस दुसऱ्या स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 मास इंटू त्याची रेडियस, त्याचा मास किती आहे 4m, आणि रेडियस किती आहे 2r.
याचा स्क्वेअर या पद्धतीने होणार आहे. लक्षात आलं का बघा? या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. याच्यानंतर आता झालेल्या सिलेबसवर काही MCQ आपण बघूया ऍज अ चेक पॉइंट. म्हणजे जे झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला काय काय आतापर्यंत आपण स्टडी केलं नाही, काय काय आपल्याला येते, याच्याशी रिलेटेड काही चेक पॉइंट्स म्हणजे काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघूया सॉल्व्ह करून. कार moves on a circular road. It describes equal angle about their center in equal time interval. ते इक्वल अँगल डिस्क्राईब करता इन इक्वल टाइम इंटरवल म्हणजे याचा मिनिंग काय होतो, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. Which of the following statement about the velocity of car is true? आता इथे अँग्युलर इक्वल अँगल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे काय असणार आहे, थीटा बाय टी जे आहे ना ते कॉन्स्टंट आहे. थीटा बाय टी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ना. सो अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते का? नाही, ती डायरेक्शन मुळे कंटिन्युअसली चेंज होते ना. सो आन्सर काय होणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट म्हणजे स्पीड कॉन्स्टंट असणार आहे, बट डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. ओके, नेक्स्ट. A wheel rotate with a constant angular velocity of 300 revolution per minute. The angle through which the wheel rotate in 1 second is. आता हे 300 RPM म्हणजे लक्षात येते ना, तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे 300 RPM. याच्यावरून ओमेगा काढू शकतो. ओमेगा म्हणजे काय येणार आहे, 2πn येणार आहे. ओके, सो ओमेगा किती येणार बघा, दॅट इज 2π इंटू n म्हणजे किती आहे, 300 आहे, परंतु RPM मध्ये आहे. 2πn च्या फॉर्म्युल्यामध्ये n जे आहे ते RPS मध्ये असतं, म्हणजे त्याला डिवायडेड बाय काय करावं लागेल, 60 करावं लागेल. 0 0 कॅन्सल, सो 6 5 आर 30, 5 2 आर 10π रेडियन पर सेकंड. दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आली की आता काय करायला सांगितलंय, अँगल काढायला सांगितलंय. आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, थीटा डिवायडेड बाय टी असतं. सो देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा इंटू टी येणार आहे. म्हणजे अँगल थ्रू विच इट रोटेट्स थीटा आपण काढू शकतो. थीटा ओमेगा किती आहे, दॅट इज 10π इंटू टाइम किती 1. सो थीटा येणार आहे 10π रेडियन. सो आन्सर इज सी. सी इज द आन्सर. Next, motor is rotating at the constant angular velocity of 500 RPM. Angular displacement per second is. Angular displacement per second म्हणजेच काय येणार आहे, ओमेगा काढायचा आहे. बघा आता इथे दिलंय काय, 500 RPM म्हणजे n दिलेला आहे तुम्हाला. n इज इक्वल टू 500 RPM म्हणजे RPS मध्ये किती येणार आहे, 500 डिवायडेड बाय 60 म्हणजे काय होणार आहे, 25/3 RPS होणार आहे. आणि मग अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, 2π इंटू n असतं. सो 2 इंटू पाय इंटू 25 डिवायडेड बाय 3. सो 25 इंटू 2 म्हणजे काय होणार आहे, 50π डिवायडेड बाय 3 येणार आहे, रेडियन पर सेकंड. 50π/3 is the answer. D is the answer. Next, angle turned by body undergoing circular motion depends on the time theta is equal to theta naught plus theta 1 t plus theta 2 t square. Then angular acceleration of the body is. आता इथं कशाचं इक्वेशन दिलंय, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय. थीटा इज इक्वल टू थीटा नॉट प्लस
θ1t प्लस θ2t स्क्वेअर. सो अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डी थिटा बाय डी टी असतं. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. थिटा नॉटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 प्लस θ1tचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे θ1 प्लस θ2 इंटू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2θ2 इंटू टी येणार आहे. बरोबर, हे झालं अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटीवरून अँग्युलर ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर परत काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. म्हणजे परत याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, आता 0 तर 0च आहे, 0चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. θ1 हा कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा एकदा 0 आणि 2θ2 इंटू टी चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2θ2 येणार आहे. फक्त शेवटच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे. पाठीमागच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0. 2θ2 इंटू टी चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2θ2. सो आन्सर काय येणार आहे, लास्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. A rotating wheel changes angular speed from 1800 rpm to 3000 rpm in 20 seconds. What is the angular acceleration assuming it to be uniform? Angular acceleration चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आता इथं गिवन काय बघा, n1 दिलेला आहे 1800 rpm, 1800 rpm, परंतु rpm डायरेक्ट आरपीएम ची व्हॅल्यू डायरेक्टली आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवत नाही, त्याला आरपीएस मध्ये नेहमी कन्वर्ट करतोय, हे लक्षात ठेवा. 1800 डिवायडेड बाय 60 म्हणजे काय होणार आहे, 30 रिव्हॉल्युशन पर सेकंड येणार आहे. n2 किती आहे, दॅट इज 3000 आरपीएम. ओके, दॅट इज 3000 डिवायडेड बाय 60 आरपीएस येणार आहे. सो 0 0 गेट कॅन्सल, हे किती येणार आहे, 50 रिव्हॉल्युशन पर सेकंड येणार आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लगेच तुम्हाला आठवला पाहिजे. n1 n2 दिलेला असेल तर 2 पाय इन ब्रॅकेट n2 मायनस n1 डिवायडेड बाय द टाइम. सो 2 पाय इन ब्रॅकेट n2 इज 50 minus n1 is 30 divided by time is given as 20 second. Okay, so 50 minus 30, that is 20. 20 divided by 20 get cancelled, so 2 pi is the answer. 2 pi radian per second square. खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट सॉल्व करतोय. ओके, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. जरा डिफिकल्ट वाटत असले तर थोडंसं स्पीड स्लो करून रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. A body is rotating with uniform angular acceleration, covers 100 pi radian in first 5 seconds after the start. Its angular speed at the end of 5 seconds is. आता या क्वेश्चन मध्ये गिवन काय काय बघा. क्वेश्चनचं मीनिंग अगोदर व्यवस्थित लक्षात आला पाहिजे आणि गिवन त्या पद्धतीने व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, अदरवाइज मिस्टेक होऊ शकते. बॉडी इज रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन, कव्हर 100 पाय रेडियन, म्हणजे हा अँगल दिलाय किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिले. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज गिवन 100 पाय रेडियन एवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली आहे आणि ती किती टाइम मध्ये झाली आहे, दॅट टाइम इज ऑल्सो गिवन 5 सेकंड. आता याच्यामध्ये काही स्टुडंट काय करतात, थीटा दिले टी दिले म्हणजे थीटा बाय टी इज इक्वल टू ओमेगा करतात आणि ओमेगा काढतात. ओमेगा काढायचं नाहीये इथं, लक्षात घ्या. ओके, कारण ही ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये डायरेक्टली थीटा बाय टी करायचं नसतं. इन फर्स्ट 5 सेकंड आफ्टर द स्टार्ट. आफ्टर द स्टार्ट म्हणजे काय येणार आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 येणार आहे. इट्स अँग्युलर स्पीड म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची आपल्याला आफ्टर ऍट द एंड ऑफ 5 सेकंड, म्हणजे 5 सेकंड नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी काढायला सांगितली. बघा आता
कायनेमॅटिक ऍक्सेलरेटेड मोशन म्हटलं की लगेच कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला आठवायला पाहिजे. आणि याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड एक कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला आठवतंय का बघा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू ω1t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर हे एक आहे. पण त्याचबरोबर त्याचाच दुसरा फॉर्म एक आहे, दॅट इज ω1 प्लस ω2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. हा फॉर्म्युला आठवतोय का बघा. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला ओके ω1 प्लस ω2 डिवायडेड बाय 2 इंटू टी हे कायनेमॅटिक इक्वेशन मधले आहेत फॉर्म्युले, लक्षात आलं पाहिजे. अदरवाईज काही स्टुडंट याला असं पण करू शकतात, सुरुवातीला काय करायचं, गिव्हन इन्फॉर्मेशन वरून अल्फा काढायचा आणि अल्फा काढला की मग फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं. त्याच्याऐवजी हा डायरेक्ट फॉर्म्युला आपण दिलेला आहे कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये. आठवतात का? पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन बघा, ω2 इज इक्वल टू ω1 इंटू प्लस अल्फा इंटू टी हे पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे दॅट इज थीटा इज इक्वल टू ω1t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. थर्ड कायनेमॅटिक म्हणजे आणि या सेकंड कायनेमॅटिक इक्वेशनचाच दुसरा फॉर्म काय आहे, थीटा इज इक्वल टू ω1 प्लस ω2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. बरोबर. आणि थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन आहे ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. इक्वेशन ऑलरेडी सर्क्युलर मोशन या टॉपिक मध्ये आपण बघितलेले आहेत कायनेमॅटिक इक्वेशन्स. ओके, तर हे पाठ पाहिजेत. तर त्याच्यामधलं हे सेकंड इक्वेशन जे आहे ना, दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन, दिस इज थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. तर त्याच्यामधलं हे इक्वेशन आपण यूज करतोय इथं. त्याच्यामुळं थीटा इज इक्वल टू थीटा दिलेला आहे ना तुम्हाला, थीटा इज गिवन टू यू. थीटा किती दिलेला आहे, 100 पाय इज इक्वल टू ω1 किती आहे, 0 आहे. ω2 फाइंड आउट करायचं आहे, डिवायडेड बाय 2 इंटू टाइम किती दिलेला आहे, दॅट इज 5 सेकंड. सो 5 न 100 पायला डिवाइड केलं तर किती होणार आहे, दॅट इज 20 पाय. 20 पाय इंटू 2 म्हणजे किती होणार आहे, 40 पाय इज इक्वल टू ω2 होणार आहे. सो आन्सर येणार आहे ए इज द आन्सर. Next, the angular velocity of field increases from 100 to 300 in 10 seconds. Number of revolutions made during that time. Angular velocity of the wheel, angular velocity म्हणजे याचं युनिट रेडियन पर सेकंडच असणार आहे, कारण ही अँग्युलर व्हेलॉसिटी दिली आहे रेडियन पर सेकंड. म्हणजे ω1 ω2 दिलेला आहे आणि टाइम दिलाय. ω1 आहे 100 रेडियन पर सेकंड, ω2 आहे 300 रेडियन पर सेकंड आणि टाइम दिलेला आहे दॅट इज 10 सेकंड. नंबर ऑफ रिव्होल्यूशन काढण्यासाठी थीटा काढावं लागतं ना. तर बघा, थीटा काढण्यासाठी पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला जास्त सुटेबल आहे. थीटा इज इक्वल टू ऍक्सेलरेटेड मोशन असेल तर, म्हणजे स्पीड कमी जास्त होत असेल तर थीटा इज इक्वल टू काय असतं, ω1 प्लस ω2 डिवायडेड बाय 2 इंटू टाइम. सो थीटा किती होणार बघा, ω1 आहे 100, ω2 आहे 300 डिवायडेड बाय 2 इंटू टाइम आहे 10 सेकंड. सो थीटा किती येणार आहे, 400 बाय 2 म्हणजे 200 इंटू 10 म्हणजे किती येणार आहे, 2000 येणार आहे. $2000 रेडियन येणार. ओके, थीटा. आता नंबर ऑफ रिव्होल्यूशन आपण कसं काढतो, झालेले अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय 2 पाय करतो. सो थीटा किती आहे, 2000 आला ना आपला, 2000 डिवायडेड बाय 2 पाय.
सो 1000 बाय पाय हे काय येणार आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन येणार आहे. 1000 डिवाइडेड बाय पाय. सो दिस इज द करेक्ट आन्सर. These are the number of revolutions. आता या क्वेश्चन मध्ये हे युनिट रेडियन पर सेकंड घेतले तर आपला आन्सर जे आहे ना 1000 बाय पाय करेक्ट येतं. हे कॅल्क्युलेशन मध्ये काही मिस्टेक नाहीये. या क्वेश्चन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, कारण हे युनिट काय आहे ते देणं आवश्यक आहे. आता 100 रेडियन पर सेकंड आणि 300 रेडियन पर सेकंड घेतलं तर हे जे आन्सर येतंय ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आता काय करूया, परंतु हे ऑप्शन याच्यामध्ये नाहीये. मग काय करावं लागेल आपल्याला, हे 100 आरपीएम हे 100 आरपीएस कन्सिडर करूया आणि हे 300 आरपीएस कन्सिडर करूया आणि मग सोल्युशन करून बघूया. आरपीएस म्हणजे आरपीएस असेल तर N1 इज इक्वल टू काय होणार आहे, 100 होणार आणि N2 इज इक्वल टू काय होणार आहे, 300 आरपीएस. म्हणजे ओमेगा 1 किती होणार मग, 2 पाय N1 होणार. म्हणजे 100 इंटू 2 पाय ना, म्हणजे 200 पाय होणार रेडियन पर सेकंड. आणि ओमेगा 2 होणार आहे 2 पाय इंटू N2 दॅट इज इक्वल टू 300 इंटू 2 म्हणजे 600 पाय रेडियन पर सेकंड ओमेगा 2 होणार आहे. आता अगोदर थीटा काढूया. थीटा म्हणजे काय होणार आहे, दॅट इज सेम प्रोसिजर 200 पाय प्लस 600 पाय डिवाइडेड बाय 2 इंटू टाइम दॅट इज 10. म्हणजे किती आता 200 प्लस 600 म्हणजे किती होणार, 800 पाय होणार. 800 बाय 2 म्हणजे किती होणार, 400 पाय होणार. ओके, बरोबर आहे ना. 800 पाय बाय 2 म्हणजे 400 पाय इंटू 10 होणार ते, म्हणजे किती होणार आहे, 4000 पाय होणार. हे झालं थीटा. नंबर ऑफ रिव्होल्युशन कसं काढतो आपण, थीटा बाय 2 पाय. म्हणजे ज्या स्टेप इथं फॉलो केलेल्या आहेत त्याच एक्झॅक्टली स्टेप इथं फॉलो केलेल्या आहेत. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स थीटा बाय 2 पाय. थीटा किती आहे, 4000 पाय डिवायडेड बाय 2 पाय. सो पाय पाय गेट कॅन्सल. 4000 डिवायडेड बाय 2 म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्युशन येणार आहेत 2000. सो डी आन्सर इज द करेक्ट. पण डी आन्सर कधी करेक्ट येत आहे, हे 100 युनिट इथं प्रिंट करायचं मिस झालेलं आहे. ते युनिट आरपीएस असेल तर हे 2000 आन्सर येतं, हे लक्षात घ्या. ओके. Next question. A sphere has angular acceleration of 3 radian per second square. Angular acceleration of 3 radian per second square and initial angular speed that is omega 1 2 radian per second. In a time of 2 seconds, it has rotated through an angle of 2 सेकंड मध्ये किती अँगल मध्ये रोटेट झालेला असेल, थीटा काढायचा आहे आणि टाइम दिलाय 2 सेकंड. आता काय येणार बघा, डायरेक्टली आपण काय करूया, सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करूया. सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे, थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 इंटू टी प्लस हाफ इंटू अल्फा इंटू टी स्क्वेअर. सो थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 इंटू टी म्हणजे काय होणार आहे, 2 इंटू 2 सेकंड प्लस हाफ अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 3 इंटू टी स्क्वेअर येणार आहे 4. ओके, टी स्क्वेअर किती येणार आहे, 4 येणार आहे. सो थीटा इज इक्वल टू 4 प्लस 6 म्हणजे थीटा किती येणार आहे, 10 रेडियन. आन्सर इज बी. Next, number 9. A body rotates about a fixed axis with angular acceleration of. So angular acceleration is once again given 3 radian per second square. The angle rotated by it during the time when angular velocity increases from
10 रेडियन पर सेकंड टू 20 रेडियन पर सेकंड, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी दिली आहे 10 रेडियन पर सेकंड टू 20 रेडियन पर सेकंड. दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. अँगल काढायला सांगितलाय, म्हणजे थीटा काढायला सांगितलाय. म्हणजे पुन्हा एकदा ω1 ω2 दिलेला आहे आणि आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला इथे यूज करावं लागेल. ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा, कारण ω1 ω2 अल्फा आणि थीटा. ओके, हे 4 टर्म असणार एकच इक्वेशन आहे, दॅट इज थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. दॅट इज ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. याच्यावरून थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. ω2 स्क्वेअर म्हणजे 20 चा स्क्वेअर किती होणार इथं 400. ω1 स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 100 प्लस 2 इंटू अल्फाची व्हॅल्यू आहे 3 इंटू थीटा. आता हे 100 पलीकडे जाणार, 400 मायनस 100 इज इक्वल टू 300 इज इक्वल टू 6 थीटा येणार आहे. अँड देअरफॉर थीटा इज इक्वल टू 300/6 म्हणजे 50 रेडियन इज द आन्सर. Next, a field which is initially at the rest, subject to a constant angular acceleration about its axis. It rotates through an angle of 15 degree in time t. म्हणजे अँगल दिलेला आहे 15 डिग्री इन टाइम किती दिलेला आहे t दिलेला आहे. The increase in angle through which it rotate in next 2t सेकंड. तर थीटा, आता नवीन थीटा डॅश फॉर एक्झाम्पल काढायचं आहे इन टाइम in next time 2t second. In next 2t second. ओके, हे एक्झाम्पल खूपच इझी आहे. आता ही कसली मोशन आहे, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशनची मोशन आहे. या वर्डला खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, इफ, हे बघा, इफ अ बॉडी इज मूव्हिंग विथ uniform acceleration, if a body is moving with uniform acceleration, then ratio of displacement in equal time intervals, हे 1D मध्ये झालेलं आहे. इज, हे बघा, ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये रेशिओ ऑफ डिस्प्लेसमेंट इन इक्वल टाइम इंटरवल्स, म्हणजे इक्वल टाइम इंटरवल मध्ये झालेल्या डिस्प्लेसमेंटचा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा रेशो θ1 as to θ2 as to θ3, याचा जो रेशो असतो ना, किती असतो माहितीये का 1. म्हणजे पहिल्या टी टाइम मध्ये 1 एवढे अँग्युलर डिस्प्लेसमेंट गेलेला असेल तर त्याच्या नेक्स्ट टी टाइम मध्ये काय होतं, डायरेक्टली 3 टाइम्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट जाते. त्याच्या नेक्स्ट टी टाइम मध्ये 5, त्याच्या नेक्स्ट टी टाइम मध्ये 7 अँड सो ऑन. लक्षात आलं का? हे बघा, फर्स्ट म्हणजे इक्वल टाइम इंटरवल मध्ये तेवढीच अँग्युलर डिस्प्लेसमेंट जात नाही. इक्वल टाइम इंटरवल मध्ये जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट जाते. असं का होतं, कारण स्पीड कंटिन्युअसली वाढायला लागले ना. सुरुवातीला स्पीड कमी असतं, त्याच्यामुळे टी टाइम मध्ये थोडंसं कमी डिस्टन्स जाणार आहे किंवा कमी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे. त्याच्या पुढच्या टी टाइम मध्ये व्हेलॉसिटी जास्त असणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट जाणार. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा रेशिओ एक्झॅक्टली किती असतो बघा, हा कधीच विसरायचा नाही. सो फर्स्ट टी टाइम मध्ये 1 टाइम्स गेलेला असेल तर त्याच्या पुढच्या नेक्स्ट टी टाइम मध्येच एक्झॅक्टली तेवढ्याच टाइम मध्ये ओके 3 टाइम्स डिस्प्लेसमेंट जातं. त्याच्या पुढच्या तेवढ्याच टाइम मध्ये टी टाइम मध्ये 5 जातं. आता बघा, त्यांनी काय सांगितलंय की पहिल्या टी टाइम मध्ये किती गेलेला आहे, 15 डिग्री गेलाय. पहिल्या टी टाइम मध्ये 15 डिग्री गेलेला असेल तर नेक्स्ट टी टाइम मध्ये किती गेलेला असणार, डायरेक्टली 3 टाइम्स गेलेला असणार आहे. म्हणजे किती होणार आहे, 45 डिग्री. ओके, त्याच्या पुढच्या टी टाइम मध्ये किती गेलेला असणार मग, डायरेक्टली
15चं 5 टाइम्स, 1चं 5 होतंय ना डायरेक्टली, 15चं 5 टाइम्स 75 डिग्री. त्याच्या पुढच्या नेक्स्ट टी टाइम मध्ये किती गेलेला असणार आहे? तर 1चं 7 टाइम जातंय ना, सो 15 7 किती होणार आहे? 105 डिग्री. या पद्धतीने अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये, हे लक्षात ठेवायचं. युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये रेशिओ ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन इक्वल टाइम इंटरवल्स हा किती असतो? 1:3:5:7:9:11:13 असा हा रेशो वाढत जातो. म्हणजे फर्स्ट टी टाइम मध्ये 15 डिग्री गेलेला असेल तर त्याच्या पुढच्या नेक्स्ट टी टाइम मध्ये 45 गेलेला असणार, त्याच्या पुढच्या नेक्स्ट टी टाइम मध्ये 75 दिलेला असणार. क्वेश्चन मध्ये विचारलंय काय? increase in angle through which it rotate in next 2t second. 2t second म्हणजे हा टी टाइम आणि हा टी टाइम या दोघांचे काय करायला पाहिजे? ऍडिशन, म्हणजे त्याच्या पुढच्या 2t टाइम मधली अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळणार आहे, म्हणजे 45 आणि 75 ची ऍडिशन. ओके, सो देअरफॉर 45 प्लस 75 किती होत आहे बघा? दॅट इज 120 येणार ना, 120 येणार. सो आन्सर काय येणार आहे? बी आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? अॅनालॉग ऑफ मास इन रोटेशनल मोशन. म्हणजे रोटेशनल मोशन म्हणजे मासला रोटेशनल मोशन मध्ये सिमिलर क्वांटिटी कुठली आहे? मी सुरुवातीलाच चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच अॅनालॉगस टर्म म्हणजे सिमिलर टर्म सांगितलेले आहे तुम्हाला, बरोबर आहे ना? तर ट्रान्सलेशनल मोशन मधलं मास हे रोटेशनल मोशन मधल्या कशाला सिमिलर असतं? मोमेंट ऑफ इनर्शियाला सिमिलर असतं, हे माहिती पाहिजे. हे सिमिलर टू मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड असते? त्याचे नंबर ऑफ फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत. पहिली गोष्ट मास ऑफ द बॉडी हे याच्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट ऍक्सिस हे पण याच्यामध्ये नाहीये. पोझिशन ऑफ ऍक्सिस याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असते. पोझिशन ऑफ ऍक्सिस म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन आन्सर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर साइज अँड शेप पण हे पण त्याच्यामध्ये नाहीये. सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन दी ऍक्सिस ऑफ रोटेशन, असं ते आन्सर येणार आहे. ओके,